जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यातील दवा बाजारात उघडपणे कायद्याचा बळी, औषधांचा उघड्यावर साठा, नियमांची पायमल्ली। वर्ध्यातील प्रसिद्ध मेडिट्रेड सेंटर दवा बाजार, जिथून संपूर्ण जिल्ह्यातील किरकोळ मेडिकल दुकानदारांना औषधांचा पुरवठा केला जातो, येथे साधारण 25 ते 30 ठोक औषधे विक्रेते कार्यरत असून यांच्याकडे 20B, 21B असे ड्रग लायसन्स परवान्याच्या अनुषंगाने कार्य करणं बंधनकारक आहे। मात्र या सर्व बाबींचा वास्तव पाहिल्यावर धक्काच बसतो। चक्क उघड्यावर औषधांचा साठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याचं कार्य औषध विक्रेते करीत आहे। विशेष म्हणजे परवानाधारक प्रिमायसेसच्या बाहेरच औषधांच्या पेट्या उघड्यावर रचलेल्या आहेत, ज्यात कुठलीही स्टोरेज कंडिशन नाही, तापमान नियंत्रणेचा पूर्ण अभाव, पेट्यांच्या खाली प्लॅटफॉर्म पार्टी नाही, वाढत्या तापमानाला बघता औषधे थेट उष्णतेला सामोरे आहे। सध्याची परिस्थिती केवळ नियमभंग नाही तर थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे। या सर्वावर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 व त्या अंतर्गत नियमानुसार औषधांचा साठा फक्त परवानाधारक जागेतच ठेवावा। प्रत्येक औषधासाठी निश्चित तापमान व साठवण व्यवस्था बंधनकारक आहे। औषधे उघड्यावर उन्हात किंवा असुरक्षित ठिकाणी औषधे ठेवणे बेकायदेशीर आहे। ही परिस्थिती गेल्या बऱ्याच दिवसांपासून वर्धेत आहे। मात्र ड्रग इन्स्पेक्टरला अशा प्रकरणात तात्काळ जप्ती व कारवाई करण्याचा अधिकार असताना अन्न व औषध प्रशासनाचे लोहकरे झोपेत असल्याचं दिवसाढवळ्या चाललेला हा प्रकार ना भीती ना कारवाई। अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नीरज लोहकरे यांना हा प्रकार दिसत नाही का, की या धनदांडगे ठोक विक्रेत्यांसोबत हात काळे करून बसले आहेत। या सर्व हलगर्जीपणामुळे निकृष्ट साठवणुकीमुळे औषधांची गुणवत्ता घसरली तर जबाबदार कोण? रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर दोषी कोण? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले। वर्ध्यातील दवा बाजारात चाललेली ही उघड अनियमितता तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन जागे होणार की सिस्टीम पुन्हा एकदा मुकदर्शक राहणार हे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।